तर भारत आणि अमेरिका यांच्यात एक मोठी ट्रेड डील झालीये. पण थांबा, जल्लोष वगैरे सोडा, सगळीकडे प्रश्नच प्रश्न आहेत. ही डील आपल्या फायद्याची आहे की तोट्याची, की हा असा काहीतरी धोरणात्मक डावपेच आहे जो आपल्याला अजून कळलेलाच नाहीये? चला तर मग या सगळ्या गोंधळात नेमकं काय दडलंय ते समजून घेऊया. आणि हो, सगळ्यात मोठा प्रश्न जो आपल्या सगळ्यांच्या मनात आहे तो म्हणजे भारतानं अमेरिकेच्या दबावाखाली येऊन तर ही डील नाही ना केली? आपल्या शेती क्षेत्राशी काही तडजोड झाली आहे का? हे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत आणि त्यांची उत्तरे ना या डीलच्या प्रत्येक बारीक-सारीक गोष्टींमध्ये लपलेली आहेत. बरं, तर हे सगळं समजून घेण्यासाठी आपण काय करणार आहोत ते बघू. सगळ्यात आधी या डीलवरच्या शंका आणि त्यातलं वास्तव काय आहे ते पाहू. मग हे टॅरिफचं नेमकं काय गोडबंगाल होतं ते समजून घेऊ. त्यानंतर सगळ्यात इंटरेस्टिंग भाग, कोर्ट, ट्रम्प आणि टायमिंग, हे काय प्रकरण आहे ते उलगडू. आणि मग शेवटी हे सगळं भारतासाठी विन विन कसं ठरलं आणि आपल्या शेतीचं काय झालं यावरही बोलूया. चला तर मग थेट मुद्द्यावर येऊया. ही डील समजून घ्यायची असेल तर आधी हे माहिती पाहिजे की डील होण्यापूर्वी परिस्थिती नेमकी होती कशी. खरं तर भारतासाठी अमेरिकेच्या बाजाराचे दरवाजे जवळजवळ बंदच झाले होते. विचार करा, आपल्या अर्थव्यवस्थेची जी महत्त्वाची इंजिनं आहेत, म्हणजे टेक्स्टाईल, लेदर, प्लास्टिक, मशिनरी, या सगळ्यांसाठी अमेरिकेची बाजारपेठ जवळजवळ बंदच झाली होती. आणि याचं एकच कारण होतं, अमेरिकेने लावलेले अवाढव्य टॅरिफ्स म्हणजे आयात कर. आता हा आकडा बघा, 50%. 50%! विचार करा, जिथे आधी फक्त 2-4% टॅरिफ होता तो एकदम 50%वर पोचला. याचा सरळ अर्थ काय होता की आपली उत्पादनं अमेरिकेत इतकी महाग झाली की ती विकलीच जाणं शक्य नव्हतं. हे एक प्रचंड मोठं आव्हान होतं भारतासमोर. आता आपण या कथेच्या सगळ्यात रंजक आणि नाट्यमय भागाकडे वळतोय. इथून पुढे जे काही घडलं ना ते एखाद्या थ्रिलर सिनेमासारखंच आहे. इथे 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत: अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाचा एक निर्णय, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा स्वभाव आणि या सगळ्या घटनांची वेळ म्हणजे टायमिंग. आता ही टाईमलाईन बघा, म्हणजे लक्षात येईल की गोष्टी किती झपाट्याने बदलल्या. सुरुवातीला काय होतं, तो 50%चा टॅरिफ. मग भारताने डील केली आणि तो आला 18%वर. पण खरी गंमत तर पुढेच होती. भारतासोबत डील झाल्यावर तिकडे अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टानं हे सगळे टॅरिफच बेकायदेशीर ठरवले, म्हणजे दर थेट 0. पण थांबा, पिक्चर अजून बाकी होता. कोर्टाच्या निर्णयानंतर लगेच ट्रम्प यांना स्वतःच्या अधिकारात 15% टॅरिफ लावला. म्हणजे बघा, 50%पासून सुरू झालेला खेळ थेट 15%वर येऊन थांबला. मग प्रश्न पडतो की या सगळ्या नाट्यमय घडामोडींमध्ये भारताचा फायदा झाला तरी कसा? काही जण म्हणतील डील केली नसती तर टॅरिफ 0 झाला असता. पण खरं उत्तर ना ते टायमिंगमध्ये दडलंय. भारताने अगदी योग्य वेळी ही डील करून परिस्थिती स्वतःसाठी विन विन कशी बनवली ते आता पाहूया. आता जरा नीट विचार करूया. फक्त एक क्षण कल्पना करा, जर भारतानं ही डील केलीच नसती तर काय झालं असतं? सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे टॅरिफ 0 झाला असता, बरोबर? पण ही गोष्ट राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना अजिबात पटली नसती. त्यांचा इगो हर्ट झाला असता आणि मग सूडबुद्धीनं त्यांनी भारतावर कदाचित 50% किंवा त्याहूनही जास्त टॅरिफ लावला असता. पण आपली डील आधीच झालेली असल्यामुळे ट्रम्प यांच्यासमोर एक आकडा होता, 18%. त्यामुळे ते 15%वर थांबले. म्हणजे एका अर्थानं या डीलनं आपल्याला एका मोठ्या धोक्यापासून वाचवलं. म्हणूनच हे वाक्य खूप काही सांगून जातं. भारताने केलेला करार हा फक्त एक व्यापार करार नव्हता, तर तो एका मोठ्या आर्थिक हल्ल्यापासून आपलं संरक्षण करणारी एक ढाल ठरला. आणि हे सगळं शक्य झालं ते फक्त आणि फक्त अचूक टायमिंग साधल्यामुळे. ठीक आहे, म्हणजे टायमिंगचा खेळ आणि भारताचा फायदा कसा झाला हे तर आपल्या लक्षात आलं. पण मग त्या मूळ प्रश्नाचं काय, की ह्या सगळ्या फायद्यासाठी भारतानं आपल्या शेतकऱ्यांच्या आणि डेअरी उद्योगाच्या हिताला तिलांजली दिली का? या कराराची जी काही माहिती समोर आली आहे त्यातून एक गोष्ट तर स्पष्ट होतीये की भारतानं आपलं कृषी आणि डेअरी क्षेत्र, जी खूप संवेदनशील आहे, त्यात कोणतीही मोठी तडजोड केलेली नाही. या दोन्ही क्षेत्रांना पूर्णपणे संरक्षण दिलं गेलं आहे. म्हणजे व्यापार वाढवताना शेतकऱ्यांच्या हिताला धक्का लागणार नाही याची काळजी घेतलेली दिसते. तर मग ह्या सगळ्याचा अर्थ काय? सोप्या शब्दात सांगायचं तर सध्या तरी ही डील भारतासाठी एक मोठा धोरणात्मक विजय ठरली आहे. आपण फक्त आपले व्यावसायिक हितसंबंधच नाही जपले, तर एका संभाव्य मोठ्या संकटालाही टाळलं आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, जोपर्यंत ट्रम्प प्रशासन आहे पुढची 3 वर्ष अनिश्चिततेची आहेत. त्यामुळे हा विजय नक्कीच आहे, पण या बुद्धिबळाच्या खेळात पुढची चाल कोणाची आणि कोणती असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरतं.